हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द चॅनल. वेलकम बॅक टू द अदर न्यू व्हिडिओ. आणि आता सकाळचे वाजलेत 5. खूप अंधार आहे. आम्ही झालो रेडी आणि चाललोय दर्शन घ्यायला महालक्ष्मीचं. काय दिसत तर काय नाहीये, थोडंसं लाईट लागेल. लाईटच्या याच्यामध्ये उभं राहून आपल्याला शूट करावं लागेल कसं वाटतं. आणि आम्ही चाललो आता महालक्ष्मीच्या दर्शनाला. पूर्ण रोड खाली आहे हे बघा. तिथं माझे पप्पा चाललेत पुढे एकटे चालत चालत. आणि आम्ही चाललोय मस्तपैकी दर्शनाला. लवकर दर्शन करूया. काय नाही होपफुली दर्शन पण व्यवस्थित मिळेल. तर त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की सकाळी अर्ली मॉर्निंग जाऊनच करूया. अदरवाईज आफ्टर 7 आफ्टर 7 मग खूप क्यू म्हणजे वाढते, लाईन असते. सो व्यवस्थित होणार नाही दर्शन. आणि कसं लवकर गेलं तर घाबरदोबर राहून तेवढा आपल्याला टाइम मिळेल. सो त्यासाठी आम्ही चाललो आता लवकर दर्शनाला. आणि तुम्हाला मंदिराचं पण आम्ही तुम्हाला दर्शन देऊ. सो तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या बरोबर इथूनच महालक्ष्मीचं. चला कंटिन्यू करूया ह्या व्लॉगला. एंड पर्यंत नक्की बघा. सो गाईज, आता आपण आलो मंदिरात. ओटी घेतली देवीसाठी. आणि आता एंट्रन्स हा आहे एंट्रन्स देवीचा. एंटर करूया. फुगडी बाय फुल. सो असं युजली करतात इथे मंदिरामध्ये. बायका फुगडी घालतात. ही एक परंपरा आहे. आणि ऍज अ महाराष्ट्रीयन तुम्हाला माहिती असेल कसं करतात. 1 2 3 स्टार्ट. आणि ते एकमेकांच्या पाया पडतात. ते एक रिच्युअलच आहे इकडे. तसं करतात. आणि अरे सॉरी नाही, मी मला असं ते पाहिलं जरा दाखवायचं होतं. हा मंदिरचा गाभा. तो यस, आपलं दर्शन झालंय फायनली करून. आणि पूर्ण गाभाऱ्यामध्ये आम्हाला दर्शन मिळालं. जावा 5 मिनिटांमध्ये मस्तपैकी राहून इथं दर्शन केलं. मी बाहेर आली तर मला प्रसाद पण मिळाला. आणि होते त्यांना. हो. सो यस, आपण दर्शन फायनल झालंय. आणि आता आपण निघूया पुढे दर्शन करायला. ते आहे ज्योतिबाचं. तर ज्योतिबा पण आमचा कुलदैवत आहे. सो आता तिकडे जाऊया. देत की त्याला पेशन्सच नाही. मी पण एक देतो माझ्या हातातून. असं देणं चांगलं असतं. तू वाट बघायला आडू चालला. चला बाय. दिस इज कोल्हापूर आयकॉनिक एंट्रन्स. ते मस्त आहे. आणि इथेच किती वर्षापूर्वी 2013 इथे आम्ही फोटो काढला होता. तो पण आम्ही दाखवू. तिथेच या कॉर्नरवरती. ऍक्च्युली फॉर आयव्ही नाही, असा मला कॉलेज थ्रू ट्रिप होता तेव्हा. हे बघा मागचं एंट्रन्स बघा, ते ह्यूज आहे. आणि हे इथे दिसतंय इकडे इकडे इकडेच आम्ही उभं राहिलो होतो. इथे साईडला हे इथे
इकडे आम्ही उभा होता आणि 12 वर्षापूर्वी फोटो काढला होता. तो तुम्हाला मी दाखवू याच्यामध्ये साईडला कुठेतरी आहे माझ्याकडे फोटो आहे तो. आम्ही इकडे आलो तो इंडस्ट्रियल कॉलेज विजिट कॉलेज काय आयव्ही साठी इंडस्ट्रियल विजिट आम्हाला साठी. कोल्हापूरला आणलं. So that time we have a picture together here. येस. सो इसको पता था, इसको पता था. इसके बाद थोडस मस्त वाटतंय सकाळ सकाळ शांत वातावरण आणि पूर्ण आजूबाजूला सगळं बंद आहे. सो हे बघा दर्शन पण चांगलं झालं. हा गाभाऱ्यात जाऊन मस्त दर्शन करायला मिळालं. सो येस आता पुढे जाऊया. A few moments later. सो जस्ट दर्शन झालं आमचं महालक्ष्मीचं आणि आम्ही परत हॉटेलला आलोय. आता इकडे थोडस वाइंड अप करणार येस पॅकिंग करायचं बाकी आहे. पॅकिंग आणि मग ज्योतिबाला निघू तिकडून. ज्योतिबाला निघू. येस आणि मग तिकडून घरी. तिथून घरी ये. पण आता ज्योतिबाला जायचंय. थोडस त्याच्या आधी चाय नाश्ता करूया आणि आता बघ खाली करू ना तर मग गडावरतीच करायला बघू लागेल. आता काय ऑप्शन्स आहे. ऍक्च्युली मुंबई सारखं नाहीये म्हणजे सगळं slow आहे, सगळं बंद आहे. सगळं स्लो आहे. सगळे बंद आहे. आरामात उठतायत. हो हार्डली 1-2 शॉप्स उघडे होते जे फॉर टी. टी बाकी सगळे बंदच होते. सो ब्रेकफास्ट पण करायचा आहे आणि लवकर जायचं कारण हेच आहे कारण गड आहे. गड चढायला ट्रॅफिक होते त्याच्यानंतर 7-8 नंतर गणपतीचं पण रश गणपतीचं पण तर rush आम्ही असेल. विचार केला की लवकर सगळं लवकर जाऊया करूया. म्हणजे विदाउट रश प्रॉपर दर्शन घेता पण येईल. येस आता तर वाजलेत 7. आपल्या तिथे पोहोचायला अर्धा तास लागेल. अर्धा पाऊण तास तरी लागेल तिथे पोहोचायला. त्याच्यानंतर दर्शनला माहित नाही किती गर्दी असेल काय असेल ते बघूया आपण. सो येस गाईस सो चला ज्योतिबाचे दर्शन करायला आमच्या बरोबर ये. आता आम्ही चेकआउट करतोय. बाय. हे नाही ना. हो सुरू घेतले काय घेऊन गेले असते घरी चावी. हाय कर हाय कर. स्वतः मी जस्ट गाडी पार्क केली. हा व्ह्यू कॅप्चर करायचा होता. एक नंबर व्ह्यू दिसते. ओ माय गॉड फुल फॉग फॉग. हे रिव्हर दिसते वाटतं. इथून नाही रिव्हर नाही आहे तलाव आहे.
तलाव आहे मला रिव्हर वाटली. ओ एक नंबर. थंडी पण मजबूत आहे. आणि असं कुठं आपल्याला जायचं आहे आता चढायला. गाडी ते पण पार्क केली आहे. जाऊ आता आपण खाली. A few moments later. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय ज्योतिबाच्या गडावरती. आणि माय गॉड, जोराचा पाऊस आणि फॉग एवढं आहे की समोरचं काहीच दिसत नाहीये. काहीच दिसत नाहीये समोरचं. एवढं एकदम तुम्हाला असं उलट करून दाखव. उलट करतो मला. इथेच का बरोबर चाललं ना? अरे हो, तुला काय आठवत नाही? अरे म्हणजे हेड गर्दी असतं ना. आता बघ सुटसुटीत आलो. मंदिर तर ओपन आहे ना यार. हो. म्हणून छत्री माझ्या अंगावर पकड. काय पकडले तू? तर आणखी ते स्पीकर घातलं व्यवस्थित होतं. तुम्ही पण पप्पा. सगळे शॉप्स बंद आहेत. आम्हीच लवकर पोहोचलोय. दर्शन आता मात. आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल का, एवढे मंकीज आहेत तिकडे. सो अभी अपन जा रहे हैं अंदर ज्योतिबाचे दर्शन घ्यायला. सो दिस इज द एंट्रन्स. काही दिसत नाहीये, फुल फॉग आहे, एकदम डेंजर. बापरे. समोरचं खरंच काय दिसत नाही. हो, ज्योतिर्लिंग प्रसन्न. हो, काळ भैरवचं मंदिर आहे. उडवतात ते गुलाल उडवतात. गाडी घेऊन आलेलो. हो. हे आहे वेल. इथे आंघोळ करायला जे मंदिरचे पुजारी असतात त्यांना. आणि इथून आहे आतमध्ये जायला. स्वतः आपण आतमध्ये जाऊया. आता आम्ही पूजा करतोय गाडीची पूजा करतोय. पहिल्यांदा आम्ही आमची गाडी घेऊन आलो ज्योतिबाला. ज्योतिबा आमचा कुलदेव आहे. त्याच्या देवाच्या समोर पूजा करतोय. कुठे लाव इकडे किती लाव? किती 5 ना? स्टीलच्या खाली लावून स्टीलला किती 5 मोठं ना? खाली नंबर प्लेटवर दोन ते नंबर प्लेट वरती मध्ये. हा इथे त्या एमला लाव काळा कलर मध्ये. अरे दिसणार ना, आणि कलर जाणार नाही. अजून एक लाव, हात 3 लाव. टायरला त्या असं हे बोट वरतात ना, बोट 2 बोट कसे कपाळा लावतात तसे असं वरायचं. अशी डायरेक्ट. हा अशी खाली. हा इथे ओढ. हा अजून पाहिजे गिरवी करणार. हा असं. हा त्या साईडला होतो तिकडला. चारी साईडला लाव ना, खाली वरती असे खाली वरती चारी साईडला लावते. हा असं. हा तसं. हा असं. हा असं तिथं पण लावते मागच्याला पर्यंत.
परत आला तुला भेटायला. चला, पुढचं येतो. थांब, करतो. तुझा हात धुवा व्यवस्थित स्टिअरिंगला पकडायच्या आधी. हो नाही, लवकर करतो. फायनली रिच ॲट माय नेटिव्ह प्लेस. खूप लेट झाला यायला कारण की हायवे पण ट्रॅफिक होती. आणि वाव किती मस्त दिसतंय. आय डोंट नो किती जस्टिफाय करताय व्हिडिओमध्ये, पण असं ग्रीनरी बघून ना खूप भारी वाटतंय. गावामध्ये तर हीच मजा असते. आणि थंडी तर बापरे, थंडी पण आता वाजायला सुरुवात झालेली आहे. सो थोडासा मी एक लुक देतो कसं दिसतंय काय. आय डोंट नो कसं दिसेल, पण येस मी आमच्या घराचं आम्ही होम टूर पण देऊ कसं आहे गावचं घर. आणि येस सो फायनली आता आपण हा व्लॉग इथे एंड करूया आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये डेफिनेटली दाखवू की कसं आमचं गावचं घर आहे मस्तपैकी. हे थोडंसं असं बॅकग्राऊंडला काहीतरी आहे. तो येस हा व्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.